रामकृष्ण हरी सर्वांना. आपण 18वा अध्याय वाचायला चालू केला. आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे जी पांडुरंग परमात्म्याची सर्वांना भेटण्याची जी आषाढी एकादशी असते, त्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला ही 18 अध्याय संपूर्ण वाचन समर्पण करायचे मुलींना, पांडुरंगाला. त्या उद्देशाने आपल्याला राहिले दिवस 13 दिवसामध्ये आपल्याला 1800 पर्यंत वाचायचं आहे. त्या नुसार आपल्याला आज परत थोडं वाचन करावं लागणार आहे. जो माऊलींच्या सेवेला सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वराशी. 18वा अध्याय ओवी क्रमांक 51. न मोडता दोन्ही आकार घडिले एक शरीर. हे अर्धनारी नटेश्वर रूपे दिसी. का गंगा यमुना उदक ओघ बघे वेगळीक. दाऊ होऊन एक पाणीपणे नाना वाढवी दिवसे काळा बिंबी पैसे. परी सिनाने लेवे जैसे चंद्र नाही. तैसे सिनानी चारी पदे श्लोक श्लोकावच्छेदे. अध्याय अध्याय भेदे गमे केला. परिप्रमेयाचे उजरी अनान रूपन धरी. नाना रत्नमणी दोरी एकेची जैसे. मोती मिळवणी बहुचे एका वळीचा पाडू आहे. परीक्षोभे रूप एकची देत. फुलसरा लेखे चळे धृती तुझी अंगुळी न पडे. श्लोक अध्याय तेने पाळे जाणावे हे. 700 श्लोक अध्याय 18चे लेखन. परिदेव बोलली एक जे तुझे नाही. आणि म्याही न सांडून ते सोयी ग्रंथ व्यक्ती केली आहे. प्रस्तुती देणे निर्वाहे निरूपण ऐका. तरी 17वा अध्याय पावता पुरता ठाऊ. जे संपता श्लोकी देव ऐसी बोलिले. ना ब्रह्मनामाचा विखी बुद्धी सांडून असते. कर्म की जिथे तितुकी असते होती. हा एकोणी देवाचा बोलू अर्जुना आला डोलू. मने कर्मनिष्ठा म्हणून ठेविला देखो. तो अज्ञानाधू तव बापुणा ईश्वरीची न देखे एवढा. तेथ नाम एक पुणा का सुझे तया. आणि रजत मे दोन्ही गेली आविन श्रद्धा सानी. ते का लागे अभिधानी ब्रह्माची ये. मग कोता खेव देणे वालतेवरील धावणे. संडी पडे खेळणे नागिनीचे ते. तैसी कर्म दुर्वाडे तया जन्मांतरीचे खडे. दुर्मिळावे हे वडे कर्मा माझे. नाम विपाया हे विजू होई तरी ज्ञानाची ज योग्यता आहे. लाये एरवी येण्याची जाये निरायालया. कर्मी हे ठाव वरी हाती बहुवा औषधी. आता कर्मटा कैवारी मोक्षाची हे. तरी फिटो कर्माचा पांगू की जो अवघाचे त्यागो. आदरी जो अव्यंग संन्यास तो. कर्म बोधूचे काही जिथं भयाची गोष्ट नाही. ते आत्मज्ञान जी स्वाधीन होय. ज्ञानाचे आवाहन मंत्र जे ज्ञान पिकते सुक्षेत्र. ज्ञान आकारपती ते सूत्र तंतू जेगा. ते दोन्ही संन्यास त्याग अनुष्ठनी सुटे जग. तरी हेची आता सांग व्यक्त पुसो. ऐसे म्हणून पार्था त्याग संन्यास व्यवस्था. रूप होया जेथे प्रश्न केला. तेथ प्रत्युत्तरे आली बोली श्रीकृष्ण जे चाळवली. त्या व्यक्ती झाली अष्टादशा. एवं जन्यजनक भावे अध्याय अध्याय ते प्रसवे. आता ऐक बरावे कुसिले ते. तरी पण डोकमरे देणे देवाचे सरते बोले. जाणून अंतकरणे कानी घेतले. एरवी तत्वविषयी भला तो निश्चित असे खीर झाला. परी देव राय उगला ते सहावेना. वत्स घाला याही परी धेनून वसावे धुरी. अनन्य प्रीतीची परी ऐसीची आहे. तिने काजे विनही बोलावे न देखिले तरी पाहावे. भोगिता चाळतू नावे पडी अंतर नाही. ऐसी प्रेमाची हे जाती फालतू तव तिची मोती. म्हणून करू लाहे कंती भोगेपणाशी. आणि संवादाचे निमिषे जे अव्याहरी वस्तू असे. त्याची भोगी जे काही जैसे आरिसा रूप. मग संवाद तोही पारुगे तरी भोगणे भोगितात होते. हे का सहावेल सुखे लांचा लिहिला.
या लागी त्याग संन्यास मुसळाचे घेऊन मिस परतविली छेदूस गीतेचे ते. हा 18वे अध्याय नोहे, हे एकाध्यायी गीताचे आहे. जे वासरूची गाय धुये ते वेळू कैसा, तेसी संपत अवसरी गीता आदरवली माघारे. स्वामी वृत्त्याच्या न करी संवादू काही, परी हे असो ऐसे अर्जुना पुसिजित असे, म्हणे विनंदी विश्वेशे अवधारिजे. अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं, त्यागस्य च ऋषिकेश पृथक्केशे निषूदन. हा जी संन्यासू आणि त्यागू या दोही एका अर्थी लागू, जैसा संगातू आणि संगू सांगातेची बोली जे. त्यागे तैसे संन्यासी त्यागूची बोली जे तुळसे, आमचे नितव मानसे जाणीजे हेचे. ना काही अति अर्थ भेदू तो देव करूत विषेदू, एत म्हणती मुकुंदू भिन्नचे काही. एरवी अर्जुना तुझे म्हणी त्याग संन्यास दोन्ही, एकांत गमले हे माने मी हेची सास. एही दोन्ही कीर शक्ती त्यागूची बोली जे त्रिशुद्धी, परी कारणे येत भेदी हे तुळेचे. जे निपटून कर्म सांडीचे ते सांडणे संन्यासू म्हणीचे, आणि फल मात्र का त्याजीचे तो त्यागोगा. तरी कोणा कर्माचे फळ सांडीचे कोण कर्म केवळ, हेही सांगो विवळ चित्त देपा. तरी आपासे दांगे डोंगर झाडी लावी ती असार, पैसे लावे राजगार लुटती ते. न पेरिता सैन्य तृणे उडती तेचे साळीचे होणे, नाही गाराव बाहुने जयापरी. का अंग झाले सहजे परी लेणे उद्यमे कीजे, नदी आपैसे आपादिजे विहिरी जेवी. तैसे नित्य नैमित्तिक कर्म हे स्वाभाविक, परी न कामिता कामिक न निपजेजे. श्री भगवान उवाच काम्यानां कर्माणां न्यासं संन्यासं कवयो विदुः, सर्वकर्मफलत्यागं प्रायुस्त्यागं विचक्षणाः. कामनीचे दळवाडे जे उभारावया घडे, अश्वमेधादी कपुडे याग जेथ. वापी कूप आराम अग्रहारी न महाग्राम, आणि कही नाना संभ्रम व्रतांचे ते. ऐसे इष्टापुरत सकळ जया कामना एकमूळ, जे केले भोगवी फळ बांधवनिया. देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणून ये धनंजया जिया भरी. का ललाटाची लिहिले न मुडेगा काही केले, काळे घोरपण दुधले पिटो नेले. केले काम्य कर्म तैसे फळ भोगाया धरणे बैसे, न फेडी दारुण जैसे ओसण गेला. का कामना ही ना करिता अवसात घडे पंडुसुता, तरी वाळे कांडे न झुंजता लागे जैसे. घोळणे न तातोडी घातला देची गोडी, आगी मानुनी राखोडी चेपली पोळी. काम्यकर्मी हे एक सामर्थ्य अति स्वाभाविक, म्हणून नको कौतुक ममुक्ष येत. किंबहुना पार्था ऐसे जे काम्य कर्म गायसे, ते त्याची जे विस जैसे ओकोनिया. मग तया त्यागाते जगी संन्यासू ऐसे या भंगी, बोली जे अंतरंगी सर्वद्रष्टा. हे काम्य करणे सांडणे, हे काम्य कर्म सांडणे, ते कामने तेची उपडणे. धन त्यागे दवडणे भय जैसे, आणि सोम सूर्य ग्रहणे येऊनी करवती पावरणे. का माता पितर मरणे अंकित जे दिवस, अथवा अतिथी हन पावे ऐसेसी फळी जे करावे, ते कर्म जाणावे नैमित्तिक गा. वार्षिक क्षोभे गगन वसंत दुनावी वन, देह शृंगारी यौवन दशा ऐसी. का सोमकांतू सौम्य पगळे सूर्य फागती कमळे, येत असे तिचे पाल्हाळे आन नये. तसे नित्य जे का कर्म तेची निमित्ताचे लाहे नियम, येत उंचावे ते नाम नैमित्तिक होय. आणि सायं प्रात मध्यान्नी जे करणे तेही प्रतिदिने, परिदृष्टी जैसी लोचने अधिक नोहे. का नापादिता गती चरणी जैसी आधी, ना तरी ते दीपबिंबी. वासुनेदिता जैसी चंदनी सौगंधी असे, अधिकाराचे तैसे रूपचे जे. नित्यकर्म ऐसे जनी पार्था बोल जे ते मनी, एवं अधिकारा एवं नित्य नैमित्तिक दोन्ही लाविली तुझ. हेचे नित्य नैमित्तिक अनुष्ठय आवश्यक, म्हणून म्हणू पाहती एक वांझे याते. परिभोजनी जैसे होई तृप्ती लाभे भूक जाई, तैसे नित्य नैमित्तिक आहे सर्वांगी फळ. कीड आगी टापळे तरी मूळ तुटे वाणी चळे,
या कर्मात या सांगडे फळ जाणावे, जे प्रत्यवायत वगळे स्वाधिकार बहुये उजळे, ते तर हातो फळी या मिळे सद्वतीसे. एवढे वरी ढिसाळ नित्य नैमित्तिक आहे फळ, परी ते त्यजीचे मूळ नक्षत्री जैसे. लता पिके आघवी, तव च्यूत बांधे पालवी, मग हात न लावती माधवी सोडून घाली. तैसे नोलांडते ता रेखा, चित्त दीजे नित्य नैमित्तिका, पाठी फळे की जे अशेखा वातांचे वाणे. या कर्मफळ त्यागाते, त्याग म्हणती पै जाणते, एवं संन्यास त्यागतो ते परिसविले. हा संन्यास जे संभवे, ते काम्य बांधून पावे, निषिद्धत्व स्वभावे निषेध गेले. आणि इत्यादी जे असे, ते येणे फळ त्यागे नासे. शिर लोटिलिया जैसे यरे अंग, मग सस्य पाकात, तैसे निमिलिया कर्मजात. आत्मज्ञान घेवसीत आपैसे हे, ऐसिया निगुती दोन्ही. त्याग संन्यास अनुष्ठानी, पडले गा आत्मज्ञानी, बांधती पांडू. नातरी हे निगुती चुके, मग त्यागोके जे हात तुके, तै काही न ते जे अधिके वोवची पडे. जे औषधव्यानी अनोळख जे औषध व्याधी अनोळख, ते घेतली परते विख. का अन्न न मागिता भूक, न मारी काय. म्हणून त्याज्य जे नोहे, तेत त्यागाते न सुहावे. त्याजा लागी नोहावे लोभापर, सुकलिया त्यागाचे वेजे. केला सर्व त्यागही ओय मोजे, न देखिती सर्वत्र झुंजे वितरागते. त्याज्यम दोष वृत्तित्तेके, कर्म प्राहुर्मनीषिणाः. यददान तपः कर्म, न त्याज्यमिति सापरे. एकाम फळाभिलाष न ठाके, कर्माते म्हणती बंधके, तैसे आपण नग्न भांडके, जगाते म्हणते. हा जिव्हा लंपट रोगिया, अन्य दूषित न ज्या. आगा नरुसे कुष्टिया, नास्या का खोपे, तैसे फळ काम दुर्बळ, म्हणते कर्माचे किडा. मग निर्णय देती केवळ त्याच्यावे ऐसा. एक म्हणती यागाधिक, करावेचे आवश्यक, जे या वाचून शोधक आन नाही. मनुष्यतीचा मार्गी, जे विजयी व्हावे वेगी, ते कर्मसा बाळालगी आलसू न केजे. भांगाराथे शोधावे, तरी आगी जेविनो बघावे, का अरिसा लागी साचावे अधिक रज. ना लुगडी चोखे व्हावे, ऐसे आधी जरी जीवी, तरी संवदनी न मानावी मलिन जैसे. तैसे कर्म क्लेशाकारे, म्हणून नव्यावी अभेरे, का अन्न लाभे अरुवारे, रांधीत येऊ नये. ही का शब्दी, एक कर्मी बांधविती बुद्धी, ऐसा त्याग विसंवादी पडून ठेला. परी आध विसंवाद तो फिटे, त्यागाचा निश्चय भेटे, तैसे बोलो गोमटे अवधान देई. निश्चयम शृणु मे तत्र, त्यागे भरत सत्तम. त्यागो ही पुरुष व्याघ्र, विविध संप्रकर्तिताः. तरी त्याग येथ पांडवा, त्रिविध पै जाणावा. या त्रिविधा हे बरवा, विभागू सांगो. त्यागाचे तीन प्रकार, की जिथे जरी गोचर, तरी तू येथा त्याचे सार इतुले जाण. मज सर्वज्ञाची आबुद्धी, जे आलोट माने त्रिशुद्धी, ते निश्चयत्व आधी अवधारिका. तरी आपुलिया सोडवणे, जो मुमुक्ष जागो म्हणे, तया सर्वस्व करणे हेची एक. यज्ञदान तपः कर्म, न त्याज्यम कार्यमेव तत्. यज्ञोदान तपश्चैव पावनानि मनीषीणान्. जी यज्ञदान तपाधिके, ये कर्म जे आवश्यके, ते न सांडावे पांथिके, पाऊले जैसे. भारतले न देखिजे, तव मागून सांडिजे, कान धाता न लोटीजे, भाने जेवी. नावथडी न पवता, सांडीचे केळी न फळता, का ठेविले न दिसता दीपू जैसा. तैसी आत्मज्ञान विकी, जव निश्चित नाही निकी, तव नवावी यागादिकी उदासीना. पै स्वाधिकार निरूपे, ते दान यागतपे, अनुष्ठावाची आक्षेषे अधिकेवर. जे चालणे वेगावते जाई, तो वेगो वैसावयाची होय, तैसा कर्मातिशय आहे नैष्कर्म्या लागे. अधिके जवळ औषधी, सेवेची मांडी बांधी, तव मुखी जे व्याधी त्याचे. तैसी कर्म हातोपाती, जय गिजती अर्थानुगती, जय रजत मे जळती झाडा देऊनी. का पाठो वाटी फुटे, भांगारू सारू देणे घटे, तै कीड झडकरी तुटे, निर्व्या जोगवे. तैसे निष्ठा केले कर्म, झाडी करून रजतम, सत्वशुद्धीचे धाम डोळा जावे.
म्हणून या धनंजया सत्वशुद्धी घेऊन सतिया तीर्थाची असावया आले कर्म तीर्थे बाह्यमशाळे कर्म अभ्यंतर उजळे एवं तीर्थे झाला निर्मळे सत्कर्मेची तृषार्था मृदेशी जळे अमृत ओळली देसी का अंधा लागे डोळ्यासी सूर्य आला वळतया नयाची धाविंडली पडतया पृथ्वी चपळ वळली निमतया मृत्यूने दिदली आयुष्य वृद्धी तैसे कर्मबद्धता मुमुक्ष सोडविले पांडू सुद्धा जैसा रसरती मरता राखेला विषय तैसी एक हातवटिया कर्म केली धनंजया बंद केसी सोडवाया मुख्य होती आता त्याची हातवटी तुझ सांगू गोमटी ज्या कर्मास किरटी कर्म चिरुसे. ते आपल्या 165 ओळ्यांचं वाचन झाले. आता आपण त्यांचा मराठी राईट बघू. पुष्कळ मोते म्हणून एक पदरी स्त्री व पुरुष हे दोन आकार न बिघडवता एक शरीर घडलेले अर्ध नारी नटवेश्वराच्या रूपात दिसते. अथवा गंगा यमुना यांचे पाणी ओघाकडे दृष्टी दिली असता वेगवेगळे दिसून येते, परंतु या दोन्ही नद्यांचे उदक पाणी या दृष्टीने पाहिले असता एकच आहे असे दिसते. अथवा चंद्रबिंबाच्या ठिकाणी शुक्ल पक्षातील तिथीच्या मानाने प्रत्येक दिवसाला अधिकाधिक कला प्राप्त होत असते, परंतु पौर्णिमेच्या दिवशी जर पाहिले असता जसे चंद्रबिंबाच्या ठिकाणी तितक्या निळनिळ्या कलांचे वेगळे थर दिसत नाहीत, त्याप्रमाणे या गीतेत एकापासून एक चरण पृथक केल्याने एका श्लोकाचे 4 चरण झाले. तसेच एका अध्यायात एका श्लोकाहून दुसरा श्लोक निळा असा तोडल्याने एकाच अध्यायाने अनेक श्लोक झाले. त्याचप्रमाणे एक अध्याय संपून दुसरा अध्याय आरंभ केला म्हणून गीतेचे पुष्कळ निरनिराळे अध्याय झाल्यासारखे खरोखर वाटतात, परंतु पदे श्लोक व अध्याय श्लोक व अध्याय यांच्या अनेकतेमुळे ग्रंथात प्रतिपादलेल्या सिद्धांताच्या अभिप्रायात अनेकत्व येत नाही. रत्नांच्या हारात रत्ने अनेक असली तरी दोरी जशी एकच असते. पुष्कळ मोत्य मिळून एक पदरी हार केला असता त्यास एका वेळी म्हणता येते, परंतु त्या एका वेळीच्या ठिकाणी मोत्य जरी अनेक असले तरी शोभा एकच असते. फुले व फुलांच्या हाराचे पदर मोजता येतील, पण त्यातील सुवास मोजण्याकरिता 1-2 अशी बोटे घालता येणार नाहीत. या गीतातील श्लोकांचे व अध्यायांचे तसेच समजावे. म्हणजे या गीतात जरी श्लोक व अध्याय वेगवेगळे आहेत तरी त्या सर्वातून सिद्धांत एकच आहे. या गीतेत श्लोक 700 आहेत व अध्यायांची संख्या 18 आहे, परंतु देवांनी जे सांगितले ते एकच तत्वज्ञान सांगितले, दुसरे नाही. आणि मीही ती सांगती न सोडता ग्रंथाचे विवरण केले आहे व सांप्रत माझे 18व्या अध्यायाचे निरूपण तुम्ही त्याच धोरणाने ऐका. तर 17व्या अध्यायाच्या शेवट होण्याच्या वेळी शेवटच्या श्लोकात देव असे म्हणाले की तरी ब्रह्मनामाशिवाय विषयी श्रद्धा सोडून देऊन जितकी कर्मे करावी तितकी सर्व व्यर्थ होतात. हे देवांचे बोलणे ऐकून अर्जुन डोलू लागला व मनात म्हणाला, कर्मावर भर असलेल्या ना देवांनी कमी प्रतीचे लेखले आहे असे मला वाटते. अज्ञानाने आंधळा झालेला तो दीन कर्मठ वगैरे जर एवढा सर्वव्यापक ईश्वराला पाहू शकत नाही, तर अशा स्थितीत त्या कर्मठ वर्गाला प्रथम त्याचे ईश्वराचे एक नाव व त्यावर अवलंबून असलेल्या पुढच्या श्रद्धादी गोष्टी कशा कळणार? आणि मनुष्याच्या अंतःकरणातून रजोगुण व तमोगुण हे गेल्याशिवाय जी श्रद्धा कसते ती अगदीच कमी प्रतीची असते, ती ब्रह्मनामाच्या ठिकाणी कशी जळेल? मग शस्त्राच्या अग्राला आलिंगन देणे, दोरीवर धावणे अथवा नागिनी बरोबर खेळणे ह्या गोष्टी देखील त्या श्रद्धेविरहित कर्मापुढे घातकपणाच्या बाबतीत हार खातील. ब्रह्मनामावरील श्रद्धेशिवाय केलेली कर्मे तशी घातक आहेत. शिवाय त्या कर्मांची प्रवृत्ती दुसरे जन्म देण्याकडे असते. एवढे सर्व कुयोग कर्मात असतात. अथवा हे कर्म जर चुकून यथासांग झाले तर ते कर्म करणाऱ्याला ज्ञानाचीच योग्यता प्राप्त होते व कर्म नीट झाले नाही तर या कर्मानेच तो कर्म करणारा नरकाच्या थराला जातो. कर्मामध्ये इतक्या पुष्कळ अडचणी आहेत. असे जर आहे तर कर्मठाला मोक्षाकडे जाणे कुठून घडणार?
तर आता कर्माचे हे दारिद्र्य नाहीसे होऊन व सर्व कर्माचा त्याग केला जाऊन आणि त्या दोषरहित संन्यासाचा स्वीकार केला जाऊन जिथे कर्मबाधेच्या जन्ममरणाच्या भयाचे मूळ नाव देखील नसते असे आत्मज्ञान ज्या योगाने स्वाधीन होईल, जे ज्ञानाला बोलवणारे मंत्र आहेत, जे ज्ञान पिकवणारे चांगले शेत आहेत व जे ज्ञानाला आकर्षण करणारे सूत्रतंतू आहेत, असे जे संन्यास व त्याग या दोघांचे आचरण करून जग कर्माच्या बंधनातून सुटावे म्हणून आता त्याग व संन्यास याविषयी देवास चांगले स्पष्ट विचारू. असंच अर्जुनाने विचार करून त्याग व संन्यास यांचे ज्ञान पृथकत्वाने व चांगले स्पष्ट करण्याकरिता जेव्हा त्याने प्रश्न केला तेव्हा त्या प्रश्नाला उत्तर देण्याकरिता म्हणून श्रीकृष्णाने जे भाषण केले त्यात 18वा अध्याय प्रकट झाला. याप्रमाणे एक उत्पन्न करणारा व त्यापासून दुसरा उत्पन्न होणारा या नात्याने मागल्या अध्यायापासून हा अध्याय उत्पन्न झाला. आता अर्जुनाने जे विचारले ते नीट ऐका. तरी त्या पंडुराजाच्या मुलाने अर्जुनाने देवाचे बोलणे 17व्या अध्यायात संपलेले पाहिले व तो मनात खिन्न झाला. वास्तविक विचार करून पाहिले तर त्याचा आत्मज्ञानाच्या सिद्धांताविषयी खरोखर ठाम निश्चय झाला होता. परंतु आता देव स्वस्थ बसलेले त्याला सहन होईना. वासरू तृप्त झाल्यावर देखील काय आपल्यापासून दूर जाऊ नये असे त्या वासरास वाटते. एकनिष्ठ प्रीतीचा प्रकार असाच आहे. त्या प्रेमाच्या योगाने आपल्या आवडत्यांशी काही कारण नसतानाही बोलावेसे वाटते व ते एकदा पाहिलेले असलेले तरी पुन्हा डोळे भरून पाहावेसे वाटते. आवडता विषय एकदा उपभोगला तरी त्याच्या भोगाविषयीची इच्छा त्या भोगाने दुपटीने वाढतच जाते. प्रेमाचा हा प्रकार असा आहे. अर्जुन तर प्रेमाचीच मूर्ती आहे. म्हणून देवाचे स्तब्ध बसणे त्याच्या मनात बरे वाटेना आणि एरवी न दिसणारे आपले रूप आरशात ज्याप्रमाणे पाहता येते त्याप्रमाणे देणे, घेणे, बोलणे, ऐकणे वगैरे सर्व व्यवहार जिच्या संबंधाने होत नाहीत ती ब्रह्मवस्तू प्रश्नोत्तराच्या निमित्ताने अनुभवता येते. मग तो संवाद जर थांबला तर ब्रह्मवस्तूच्या आनंदाच्या अनुभवात खंड पडेल. तेव्हा मग आत्मसुखाच्या भोगाला चटावलेल्या अर्जुनास हे कसे सहन होईल. याकरिता त्याग व संन्यास विचारण्याचे निमित्त घेऊन ते गीतारूपी वस्त्र अर्जुनाने पुन्हा उलगडाव्यास लावले. हा 18वा अध्याय नाही तर ही एक अध्यायी गीताच आहे. ज्यावेळी वासरू स्तनाला लागेल त्यावेळेला पाळणा सोडण्यास गायीस कितीसा वेळ लागेल, त्याप्रमाणे गीता संपण्याच्याही वेळी पुन्हा गीता व्याख्यानाचा आरंभ करावयास भाग पाडले. त्यात काही आश्चर्य नाही, कारण गुरु शिष्यांचा संवाद काय करणार नाही. परंतु पुरते हे राहू द्या. अर्जुन याप्रमाणे विचारायास लागला. तो म्हणाला, हे जगाच्या नाथा, माझी विनंती ऐकावी. अर्जुन म्हणाला, हे महाभाव, हे ऋषिकेशा, हे केशनिषूदना, संन्यासाचे आणि त्यागाचे तत्व निश्चितार्थे वेगवेगळे मी जाणू इच्छितो. अहो महाराज, संन्यास व त्याग या दोन शब्दांचा एकाच अर्थाशी संबंध असल्याने दिसून येतो. संघात आणि संघ या दोन शब्दांनी समुदायाचे जसे सारखेच ज्ञान होते, त्याग व त्याप्रमाणे संन्यास या शब्दाने त्यागच सांगायचा आहे अशी आमच्या मनाची तर ठाम समजूत झाली आहे. पण त्याग व संन्यास या दोन शब्दांचा अर्थात जर काही भेद असेल तर तो देवांनी स्पष्ट करावा. यावर देव म्हणाले, या दोन शब्दांचा अर्थ वेगवेगळे आहेत. एरवी अर्जुना, तुझ्या मनामध्ये त्याग व संन्यास हे दोन्ही एकार्थवाचक आहेत असे वाटले व एका दृष्टीने मीही खरे मानतो. खरोखर त्याग आणि संन्यास या दोन शब्दांनी निश्चय करून त्यागच म्हटला जातो. परंतु यांच्या अर्थात भिन्नता असण्याचे कारण इतकेच आहे. अर्जुना, मुळी कर्म करावयाचे नाहीत. अशा कर्माच्या त्यागाला संन्यास असे म्हणावे आणि कर्म करून त्या कर्माचे जे केवळ फल टाकणे त्याला त्याग म्हणावे. परंतु कोणत्या कर्माचे फळ टाकावयाचे व कोणते कर्म मुळीचे करावयाचे नाही हे आम्ही स्पष्ट सांगतो, तू लक्ष दे. तरी रानात व डोंगरात आपोआप निरुपयोगी झाडे उत्पन्न होतात, तशी चांगल्या बागा व भाताची पिके सहज उगवत नाहीत. ज्याप्रमाणे न पेरता गवत जिकडे तिकडे आपोआप उगवते त्याप्रमाणे साळी आपोआप उगवत नाहीत. साळीच्या पिकास पेरणी व रावही करावी लागतात. अथवा ज्याप्रमाणे शरीराचे अवयव स्वाभाविकच असतात, परंतु दागिने प्रयत्नाने मुद्दाम घडवून तयार करावे लागतात,
नदीचा ओघ स्वाभाविकपणे झालेला असतो, परंतु विहीर मुद्दाम खणून तयार करावी लागते. त्याप्रमाणे नित्य स्नान संध्यादिक कर्म व नैमित्तिक श्राद्ध करणे कर्म ही कर्म स्वाभाविक रीतीने वेदाज्ञेप्रमाणे होत असतात. परंतु जे काम्य कर्म असते ते मात्र फलाची इच्छा केल्याशिवाय होत नाही. सॉरी. श्रीकृष्ण म्हणाले, काम्य कर्माचा त्याग म्हणजे संन्यास होय, असे विद्वानांचे मत आहे. सर्व कर्मांच्या फलाचा त्याग म्हणजे त्याग होय, असे पंडित म्हणतात. ज्या काम्य कर्मांची उभारणी होण्याकरिता फलांच्या इच्छांचा समुदाय कारण असतो व ज्या काम्य कर्मात प्रसिद्धी अश्वमेधादी यज्ञ असतात, आणखी ज्या काम्य कर्मात बारव, आड, बगीचा वगैरे फलांच्या इच्छाचा समुदाय कारण असतो. ज्या काम्य कर्मात प्रसिद्ध अश्वमेधादी यज्ञ आहेत, आणखी ज्या काम्य कर्मात बारव, आड, बगीचा वगैरे परोपकारांचे तयार करतात व जमिनी, गाव वगैरे बाबनास इनाम देऊन त्या घेतात व ज्या काम्यकर्माची उभारणी होण्याकरिता फलांच्या इच्छाचा समुदाय कारण असतो व ज्या काम्यकर्मात प्रसिद्ध अश्वमेधादी यज्ञ आहेत, आणखी ज्या काम्यकर्मात बारव, आड, बगीचा वगैरे परोपकार तयार करतात व जमिनी, गाव वगैरे ब्राह्मणास इनाम करून देतात व मोठाले गाव बसवितात, याशिवाय अनेक प्रकारच्या व्रतांचे पसारे, अशी ही सर्व इष्ट व पूर्त कर्मे होत. त्यांचा उगम केवळ एका फलेच्छेवरून अवलंबून असतो व त्या काम्यकर्माचे आचरण आपले फळ कर्म करिताच अगदी बांधून बळेच भोगाव्यास लाविते. अर्जुना, ज्याप्रमाणे देहरूप गावास आल्यावर जन्म मरणाचे सोहळे भोगण्यास नाही म्हणता येत नाही, अथवा ब्रह्मदेवाने कपाळी जे जे लिहिलेले असते ते अरे जसे काही केले तरी पुसता येत नाही, अथवा कितीही धुतले तरी काळेपणा अथवा गोरेपणा नाहीसा होत नाही, ज्याप्रमाणे कर्ज फेडल्याशिवाय त्यापासून जशी सुटका होत नाही, त्याप्रमाणे फलेच्छेने केलेले कर्म फल भोगवण्याकरिता धरणे येऊन बसते. अथवा अर्जुना, फलेच्छादी न करता जर सहजच काम्य कर्म घडले तर ज्याप्रमाणे लढाईच्या जागी रांगणात गेले असता युद्ध न करता विनाकारण बाण लागतो, गुळ आहे असे न समजून तो तोंडात घातला असता तो जसा आपल्या गोळीचा अनुभव करून देतो, अथवा राखोंडी आहे असे समजून जर अग्नीवर पाय दिला तर तो जसा चटका देतोच, जाणून अथवा न जाणून केलेल्या कर्मांचे फल अवश्य भोगावयास लावणे हे एक काम्यकर्मामध्ये स्वाभाविक सामर्थ्य आहे. म्हणून काम्यकर्माच्या ठिकाणी मुमुक्षूने आवड ठेवू नये. फार काय सांगावे अर्जुना, पोटात गेलेले वीज जसे उकून टाकावे त्याप्रमाणे जे काम्यकर्म आहे त्याचा साधकांनी त्याग करावा. मग त्या त्यागाची या जगामध्ये अंतरंगी ही सर्व द्रष्टे लोक साधू संन्यास या सदरात गणना करतात. भय समूळ नाहीसे करणे म्हणजे भयाचे मूळ जे द्रव्य त्याचा त्याग करणे. त्याप्रमाणे हे काम्यकर्म टाकणे म्हणजे फलाच्छेला सकल उपडणे होय. आणि चंद्र व सूर्य यांची ग्रहणे आली असता ती पावर्ण नावाची श्राद्धे करण्याचा प्रसंग आणतात, अथवा आईबापाच्या मरणाने ठरलेले श्राद्धाचे जे दिवस अथवा अतिथी जेव्हा येतो तेव्हा त्याचे जे आदरातिथ्य करावे लागते, अशा वेळचे जे कर्म ते नैमित्तिक कर्म समजावे. ज्याप्रमाणे वर्षा ऋतू आला की आकाश ढगांच्या रूपाने क्षुब्ध होते, किंवा वसंत ऋतू आला असता वनांची शोभा दुप्पट वाढते, अथवा तारुण्य अवस्था जशी शरीराला सुशोभित करते, अथवा चंद्रकांत मणी जसा चंद्राच्या योगाने पाजळतो, अथवा सूर्य विकासाने
कमळे जशी सूर्याच्या योगाने विकास पावतात, यावरील सर्व दृष्टांत जे मुळात असते तेच विस्ताराला पावते, दुसरे बाहेरून कोठे येत नाही. त्याप्रमाणे जे नित्यकर्म असते त्यालाच काही कारणाचे नियम प्राप्त झाले असतात ते वाटते व त्या योगाने त्या नित्यकर्माला नैमित्तिक असे नाव येते. आणि जे कर्म सकाळी 2 प्रहरी व संध्याकाळी आणि ते देखील दररोज वाढीला लागते, यावरून ते अधिक आहे असे वाटेल. परंतु डोळ्यातील दृष्टी जशी डोळ्याला केव्हाही अधिक होत नाही अथवा गती बाहेरून कोठेही संपादन न करता जशी ती बाहेर स्वाभाविक आहे अथवा दिव्याच्या ज्योतीमध्ये प्रकाश जसा स्वाभाविक आहे, चंदनाला सुगंधांची फुटे न देता त्याच्या अंगी सुवास जसा स्वाभाविक आहे, नित्यकर्माच्या अधिकाराचे त्याचप्रमाणे स्वरूप आहे. अर्जुना, लोकांमध्ये नित्यकर्म असे जे म्हणतात ते हे समज. याप्रमाणे तुला नित्य व नैमित्तिक अशी दोन्ही कर्मांची स्वरूपे सांगितली. हेच नित्य नैमित्तिक कर्म वर्णाश्रम धर्मानुसार करणे भागच असल्यामुळे कित्येक लोक ते निष्फळ आहेत असे प्रतिपादनाचा प्रयत्न करतात. परंतु तृप्ती प्राप्त होणे व भोग जाणे ही भोजनाच्या अशी अंगभूत आहेत. त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्म ही सर्व अंगाने फलद्रूप आहेत. हिणकस सोने अग्नीत पडले असता त्यातील मळ नाहीसा होतो आणि कस वाटतो, त्याप्रमाणे या नित्य नैमित्तिक कर्माचे फळ आहे असे समजावे. कारण की असलेले दोष जळून जातात व आपल्या अधिकाराला योग्यतेला चांगला उजाळा चढतो. त्यामुळे त्या नित्य नैमित्तिक कर्म करणारा ताबडतोब सद्गतीला प्राप्त होतो. नित्य नैमित्तिक कर्माच्या ठिकाणी इतके मोठे फळ आहे, परंतु मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचा जसा त्याग करावयाचा असतो तसे ते फळ टाकणे जरूर आहे. वसंत ऋतू येतो तेव्हा संबंध वेलीला फळे येतात व आंब्याच्या झाडास नवीन पालवी फुटते, परंतु वसंत ऋतू त्यास नुसता हातही न लावता जसा ते टाकून जातो, याप्रमाणे कर्माची मर्यादा न सोडता नित्य नैमित्तिक कर्माकडे लक्ष द्यावे. नंतर त्या कर्माच्या सर्व फलास मातीप्रमाणे मानावी. अशा या कर्मफल त्यागाला जाणते पुरुष त्याग असे म्हणतात. याप्रमाणे तुला त्याग व संन्यास ऐकवले आहेत. असा हा संन्यास तुला हातून घडतो तेव्हा काम्य कर्माची पीडा होऊ शकत नाही व निषिद्ध कर्म तर शास्त्राने निषिद्ध केल्यामुळे सहज टाकले गेले आहे. आणि मस्तक तोडून टाकल्याने बाकीच्या शरीराचा जसा सहज नाश होतो तसा नित्य नैमित्तिक जे कर्म आहेत ते या फलत्यागाने नाहीसे होते. मग धान्यास पीक आल्यावर जसे ते वाळून जाते, त्याप्रमाणे कर्म मात्र नाहीसे झाल्यावर त्या पुरुषाला आत्मज्ञान आपोआपच शोधित येते. अशा रीतीने हे दोन्ही त्याग व संन्यास आचरणात आले असता ते आत्मज्ञानाच्या ठिकाणी पट्टाभिषेक करतात. अथवा ही कर्मत्यागाची हातोटी जर सुटली व मग अनुमानानेच त्याग जर केला गेला तर त्याग तर होत नाही, पण उलट असा त्याग करणारा मात्र अधिक गुंतड्यात पडतो. रोगाची परीक्षा न होता जे औषध घेतले जाते ते रोग्याला बरे न करता उलट विषासारखे मारक मात्र होते. अथवा भुकेच्या वेळी अन्नाचा आदर केला नाही तर ती भूक मारणार नाही काय. म्हणून त्याग करण्यास जे योग्य नाही तेथे त्यागाचा उपयोग करू नये व जे त्याग करण्यास योग्य आहे त्याविषयी इच्छा करू नये. त्यागाचे वर्म चुकले असता जो त्याग केला जातो त्या सर्व त्यागाचेही ओझे होते. म्हणून तो त्यागही बंधाला कारण होतो. सर्वत्र झुंजणारे वैराग्यशील पुरुष अशा गोष्टीकडे बघतही नाहीत, म्हणजे निषिद्ध कर्माकडे ते वळतही नाहीत. कित्येक पंडित कर्म दोषवत बंधक म्हणून त्याज्य असे सांगतात. कित्येक दुसरे यज्ञ दान तप हे कर्म त्याज्य नाही असे सांगतात. कित्येकास फळांची इच्छा केल्यापासून राहत नाही. ते सांख्यशास्त्राकरिता कपिलाचे अनुयायी लोक कर्माला बंधनकारक असे म्हणतात. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य आपण स्वतः नग्न असता त्यास जग हसले म्हणजे जगाला तो भांडखोर म्हणतो, अथवा अर्जुना जीवेच्या अधीन असलेला रोगी अन्नाला नावे ठेवतो, अथवा रक्तपितीने सडलेला मनुष्य आपल्या शरीरावर रागवतो, उलट त्यावर बसलेल्या माशांवर न रागवता. त्याप्रमाणे फलाची इच्छा टाकण्याविषयी असमर्थ असलेले लोक कर्मच वाईट आहे असे म्हणतात व मग ते कर्मच टाकावे असा निर्णय करतात. कित्येक असे म्हणतात की यज्ञदानादी कर्म अवश्य करावीतच, पण कारण यापासून शुद्धी घडवून आणणारे दुसरे साधन नाही. मनाची शुद्धता होण्याच्या मार्गात आपण लवकरच विजयी व्हावे असे वाटत असेल तर चित्त शुद्ध करण्याच्या कामी समर्थ असणारे जे कर्म ते आचरण करण्याच्या कामी आळस करू नये. हिणकस सोने जर शुद्ध करावयाचे असेल तर अग्नीला टाळता कामा नये, अथवा लोखंडाच्या आरशाला स्वच्छ करण्याकरिता पुष्कळ धूळ चुना वगैरे साठवून ठेवावी, अथवा
वस्त्रे वगैरे साठवून ठेवावी, वस्त्रे स्वच्छ असावीत असे जर मनापासून वाटत असेल तर परटाच्या वस्त्र धुण्याच्या पात्राला घाणेरडे मानून ज्याप्रमाणे चालणार नाही त्याप्रमाणे कर्म त्रास देणारी आहेत, म्हणून त्याचा त्याग करता कामा नये. स्वयंपाकाच्या क्लेशाच्या शिवाय सुंदर अन्नाचा लाभ होईल काय, अशा प्रकारच्या बोलण्याने कित्येक कर्म करावे असे बुद्धीचा निश्चय करतात. अशा रीतीने त्यागाविषयी एक असा निश्चय काहीसा झाला नाही तर आता ज्या योगाने ह्या त्यागासंबंधाचा घोटाळा मिळेल व त्या संबंधाचा ठाम निर्णय लागेल तशा प्रकाराने मी सांगतो, तू चांगले लक्ष देऊन ऐक. हे भरतोत्तमा, त्या त्यागासंबंधाने माझा निर्णय काय आहे ते तू ऐक. हे नरश्रेष्ठा, त्याग 3 प्रकारचा सांगितला आहे. तरी अर्जुना, या कर्मत्यागाच्या बाबतीत त्याग 3 प्रकारचा आहे असे समज. या तिन्ही प्रकारचे चांगले वेगवेगळे वर्णन करून सांगू. त्यागाचे 3 प्रकार पुढे स्पष्ट सांगावयाचे आहेत. तरी तूर्त त्यागाच्या तात्पर्यार्थाचे सार एवढे असे आहे समज. जे त्यागाच्या निर्णयाचे तत्व मी जो सर्वज्ञ त्या माझ्याही बुद्धीला खरोखर फारच पडते त्या त्यागासंबंधीचे ठाम मत अगोदर ऐक. तर संसार बंधनापासून आपल्या सुटकेविषयी सावध राहू असो जो मुमुक्षु म्हणतो त्याला सर्व प्रकारांनी हेच करण्यास योग्य आहे. यज्ञ, दान, तप ही कर्म त्याचे नाही, ही कर्म केलीच पाहिजेत. कारण यज्ञ, दान व तप ही फलाच्छा टाकून केली म्हणजे ज्ञानवंतांना चित्त शुद्ध करणारी आहे. ते हे की यज्ञ, दान, तप वगैरे ही जी आवश्यक कर्म आहेत ती कर्म टाकू नये. ते कसे तर ज्याप्रमाणे प्रवास करणाऱ्याने पावलापुढे पाऊल टाकणे, चालणे सोडू नये. हरवलेली वस्तू जोपर्यंत दिसली नाही तोपर्यंत तिचा माग टाकू नये, अथवा तृप्ती झाली नाही तोपर्यंत वाढलेले ताट ज्याप्रमाणे पलीकडे सारू नये. नदीच्या किनाऱ्याला न पोचता जसे नावेचा त्याग करू नये, अथवा केळीला फळे येण्याच्या अगोदर जशी ती टाकू नये, किंवा आपली ठेवलेली वस्तू दिसली नाही तोपर्यंत दिव्याचा जसा त्याग करू नये, त्याप्रमाणे जोपर्यंत आत्मज्ञानाविषयी पक्का निश्चय झाला नाही तोपर्यंत यज्ञादी कर्माविषयी उदासीन होऊ नये. आपल्या अधिकाराप्रमाणेच तर ती यज्ञ, दान, तप वगैरे कर्म अधिक दक्षतेने आचरावीतच. कारण की चालणे जसे जलद होईल तसा तो चालण्याचा वेग विश्रांती करताच कारण होतो. त्याप्रमाणे कर्माचरणाचा भर नैष्कर्म्य स्थितीला पोचण्याकरिता असतो. एखादा रोगी मनुष्य औषध घेण्याचा जसा अधिक नियम करेल तसतसा त्या औषधाच्या सेवनामुळे रोग नाहीसा होईल. त्याप्रमाणे जेव्हा कर्म योग्य हातोटीने जलद केली जातात तेव्हा चित्तावरचे रजोगुण व तमोगुण चंचलता व पापवासना साफ नाहीसे होतात. अथवा हिणकच सोन्याला वरचे वर क्षारांची फुटी देणे जेव्हा घडते तेव्हा त्यातील हिणकच भाग लवकरच नाहीसा होतो व ते सोने निर्दोष होते. त्याप्रमाणे आस्थापूर्वक केलेले कर्म चित्तावरील रजतम नाहीसे करून अंतःकरण शुद्धीचे ठिकाण प्रत्यक्ष अनुभवाला आणते. म्हणून अर्जुना, अंतःकरण शुद्धीची इच्छा करणाऱ्यास कर्म ही तीर्थाच्या बरोबरीला येतात. तीर्थाच्या योगाने बाहेरील शरीरावरील मळ धुतला जातो व कर्माने चित्तशुद्धी होते. याप्रमाणे सत्कर्म हीच पवित्र तीर्थे आहेत असे समज. तहाने पिलेला मनुष्य मारवाड्याच्या निर्जल प्रदेशात झळईबरोबर अमृताची वृष्टी व्हावी, किंवा आंधळ्यासाठी त्याच्या डोळ्यात प्रत्यक्ष सूर्यच येऊन प्रकट व्हावा, नदीत बुडणाऱ्यांचे रक्षण करण्यास नदीत जशी धावून यावी, अथवा पडणाऱ्या विषयी जसा पृथ्वीसच पळवळला यावा, किंवा मरणाला मृत्यूनेच आयुष्य वाढवून द्यावे. अर्जुना, मारक जे विष ते रसायन रूपाने दिले असता मरत असलेल्या मनुष्याला जसे वाचविले त्याप्रमाणे बांधणारी जी कर्म त्या कर्मानेच मुमुक्षांना कर्मबंधनापासून सोडविले जाते. अर्जुना, त्याप्रमाणे कर्म जरी सामान्यतः बांधणारी असतात तरी कर्म करण्याची जी एक हातवटी ठरलेली आहे ती हातवटीने केलेली कर्म मुक्त करण्याला कारणीभूत होतात. अर्जुना, ज्या हातवटीने कर्म केली असता कर्मच कर्माला नाहीसे करते ती चांगली हातवटी आता तुला सांगू. अशा रीतीने आपल्या 18व्या अध्यायातील 165 ओव्यांचं वाचन झालं आहे. कोणती कर्म केल्याने आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मांचा ऱ्हास होतो, या जन्मीच्या वाईट कर्मांचा ऱ्हास होतो हे आता भगवंत पुढे सांगणार आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी मन लावून 18वा अध्याय ऐका. झालेली सेवा भगवान पांडुरंगाच्या चरणी अर्पण करूया.
माझ्या आईवडिलांच्या चरणी अर्पण करते आणि माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया. दुम्हा श्रोते मायबापांच्या चरणी अर्पण करूया आणि सेवेला स्वल्प विराम देऊया. रामकृष्ण हरी.